हॅलो एव्हरीवन. सो बघा आज गाईडलाईन्स ज्या आहेत टर्म ऑफ इव्हॅल्युएशनसाठी फॉर इंजिनिअरिंग फर्स्ट इयर इंजिनिअरिंग आणि 2024 पॅटर्न असेल NEP 2020नुसार. सो टर्म कसं कंडक्ट केलं जाणार आहे तर ते थेरी कोर्सेस जे असतील टर्म वर्कसाठी थेरी कोर्स, त्याच्यानंतर जे आहे लॅब प्रॅक्टिकल व्होकेशनल अँड स्किल एनहान्समेंट्स कोर्स, इंडियन नॉलेज सिस्टम ॲबिलिटी एनहान्समेंट कोर्स आणि को करिक्युलर कोर्सेस. सो ह्यांचे जे असाइनमेंट्स आहे जर्नल फॉर्ममध्ये तुम्हाला सबमिट करायचे आहेत. सो ते जे असेल त्याच्यानुसार जे जसं आपण सबमिट करणार आहोत त्याच्यासाठी पण काही गाईडलाईन्स आहेत. त्यानुसार हे असेसमेंट टर्म वर्क असेसमेंट कंडक्ट केलं जाणार आहे. सो इट इज कंटिन्युअस असेसमेंट असेल. कंटिन्युअस म्हणजे थोड्या दिवसानंतर 1 वीक 4 वीक लाईक दॅट. त्याच्यानंतर तुम्हाला हे असेसमेंट दिलं असेल आणि त्याच्यानंतर ते आपल्याला कंप्लीट करून सबमिट करायचं आहे. आणि ते सबमिशन जे असणार आहे इन द फॉर्म ऑफ रिपोर्ट किंवा जनरल आणि टाईमली काय मॅटर करणार आहे तर आपण किती टाईमवर त्याला कंप्लीट करणार आहोत, अटेंडन्स कशी आहे आणि अंडरस्टँडिंग अबाउट दॅट सब्जेक्ट ह्याच्यानुसार आपल्याला ती असेसमेंट दिली जाणार आहे किंवा आपल्याला त्याच्यानुसार त्याचे मार्क्स मिळणार आहेत. सो हे कोण करेल, असेसमेंट कोण करेल तर सब्जेक्ट टीचर, त्या सब्जेक्टचे टीचर्स जे असतील ते, आणि त्याच्यानुसार ते ग्रेड देतील जे की काय असेल परफॉर्मन्स जो असेल स्टुडंटचा त्याच्यावर डिपेंड असेल. आणि हे नंतर एंड सेमच्या वेळी हे SPPUला म्हणजे सावित्रीबाई फुले पुणे युनिव्हर्सिटीला सबमिट करायचं असतं. सो त्याच्यानुसार आता याची ओव्हरव्ह्यू काय आहे तर तो ओव्हरव्ह्यू बघूया आपण. जनरल जे असेल त्याच्यामध्ये डिटेल डिस्क्रिप्शन असेल, काय जर्नलमध्ये काय टाकणार आहोत करायचं आहे. प्रॅक्टिकल असाइनमेंट्स, त्याचे ऑब्झर्वेशन्स, रिझल्ट्स, रिफ्लेक्शन्स आणि ॲडिशनल जे काही मटेरियल आहे तर ते. मग पहिलं म्हणजे काय प्रॅक्टिकल असाइनमेंट्स. सो प्रॅक्टिकल असाइनमेंटमध्ये ती असाइनमेंट जर केलेली असेल तर ती लेबल असली पाहिजे, डेटेड असली पाहिजे आणि असाइनमेंट प्रॉम्प्ट ऑब्जेक्टिव्स हे त्याच्यामध्ये आलेले असले पाहिजे. प्रोसिजर्स, ऑब्झर्वेशन हे सगळं जर्नलमध्ये आपण लिहिलं जाणं गरजेचं आहे. तर रिफ्लेक्शन्स जे असतील ही जेव्हा रिफ्लेक्शन्स म्हणजे काय की जे काही कंप्लीट केलेलं आहे तर त्याच्यावर जर क्वेश्चन्स केले तुम्हाला लर्निंग प्रोसेस काय असेल तर त्याच्याबद्दल डिस्कशन, त्याच्या चॅलेंजेस काय आहेत आणि हाऊ दे वेअर